दाराशी हाय शिमगा, दाराशी हाय शिमगा, आमची दाराची हाय शिमगा, दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावात. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो ह्यो शिमगा. दाराशी हाय शिमगा. माझ्या जीवाचे मैत्रा जातस कंचे बाजूला. अरे माझ्या जीवाचे मैत्रा जातस कंचे बाजूला. कर तुझे झैलन का पुन्हाच्या भोल्या अना आम्हाला खायाला. दाराशी हाय शिमगा. रंगन रंगिली फुलां सजिली माझी हौलू बाई, माझी हौलू बाई. दाराशी हाय शिमगा. अरे कोई कोई कोमेटी उंदराने पल्लवली लंगोटी. अरे ते घराचा पोकल वास ऐनाची बाईना घेतला बिगत जायना, ऐनाची बाईना घेतला बिगत जायना. तिरकीचा साबू अंगाला लावू, खोता रे खोता करू नको बाता, नाही तर खाशील ढोंगलावर लाता. हौलीचा सणायला गावाला, हौलीचा सणायला गावाला. चला र पोरांदो नाचवला, चला र पोरांदो नाचवला. कलर पोरांनो नाचवला, कलर पोरांनो नाचवला. वर्षाचा सणायला गावाला, वर्षाचा सणायला गावाला. चला र पोरांदो नाचवला, चला र पोरांदो नाचवला. कलर पोरांनो नाचवला, कलर पोरांनो नाचवला. वेसवचा वाजतोय बेंड बाजा, पोरा पोरी नाचून करतान मजा. पोरा पोरी नाचून करतात मजा, पोरा पोरी नाचून करतात मजा. नाचत नाचत जाऊ फिरवला, वाजत गाजत हानू खावलायला. वाजत गाजत हानू हवलायला, वाजत गाजत हानू हवलायला. चांद निघाला पुनवाचा, चांद निघाला पुनवाचा. चला र पोरांदो नाचवला, चला र पोरांदो नाचवला. कलर पोरांनो नाचवला, कलर पोरांनो नाचवला. हौलीचा सणायला गावाला, हौलीचा सणायला गावाला. चला र पोरांदो नाचवला, चला र पोरांदो नाचवला. कलर पोरांनो नाचवला, कलर पोरांनो नाचवला. आमच्या पोऱ्या बघा फिरावा जाताना उंदरासारख्या उऱ्या मारतान, जशा प्लॅस्टिकच्या बावल्या दिसतात. आमच्या पोऱ्या बघा फिरावा जाताना उंदरासारख्या उऱ्या मारतान, जशा प्लॅस्टिकच्या बावल्या दिसतात. सारी नको हिला चोली नको या पंजाबी ड्रेस घालतान. रंगा रंगाच्या टिकल्या लावून या केसांना बॉबकट मारतान. सुरमाना ते काजल ढोल्यान भरी तन मंद्रेवानी काल्या वाटतान, जशा प्लॅस्टिकच्या बावल्या दिसतान. आमच्या पोऱ्या बघा फिरावा जाताना उंदरासारख्या उऱ्या मारतान, जशा प्लॅस्टिकच्या बावल्या दिसतान. तर घनसोली गाव हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाव आणि या मोठ्या गावाची एक परंपरा, एक होळी एक गाव पारंपरिक पद्धतीने चालत होते. परंतु काही काळांतराने ही होळी गावामध्ये संपूर्ण झाल्या, परंतु या गावाचा मान
कृष्णबुवा पाटील म्हात्रे यांच्या शुभहस्ते हा होत होता. त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेशबुवा पाटील म्हात्रे यांच्या शुभहस्तात सुरेशबुवांच्या निधनानंतर त्यांची बुवा मुलगा हरेश आणि गिरीश यांच्या दोघांच्या शुभहस्ते होती. परंतु हा पूर्ण गावाची हे मानाची होली, पण ह्या पूर्ण गावाच्या मानाला होलीचं नाव दिलेलं म्हात्रेआळीची होळी. म्हात्रेआळी का ते आयोजित करत होते. संपूर्ण गाव एकत्र आणण्याची जी क्षमता ते म्हात्रेआळीमध्ये होती आणि ती म्हात्रेआळी एकत्र करण्याचं काम आज हे केलं. आणि आज ह्या होळीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून जे सातत्याने इथे सामाजिक सेवा करतात ते परिवहन समितीचे माजी सभापती, माझे सहकारी दिलीप म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित नगरसेविका यांच्या संकल्पनेतून हे कार्य सुरू झालेलं आहे. तर नववधूचा आज इथं बोलावून त्यांचा सन्मान करावा ही त्यांची दोघांची संकल्पना आज खूप चांगलं आहे. घनसोली गावात आज नव्या मुंबईत नव्हे तर या नव्या मुंबईच्या पलीकडे सुद्धा जाऊन ही आज गावाची परंपरेची एक प्रथा निर्माण सुरू झाली. ही प्रथा कायमस्वरूपी त्यांच्या हातून हे कार्य होत राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि होली मातेकडे आम्ही तेच सांगतोय, आज होळीमध्ये जे दहन झालेलं आहे ते वाईट शक्तीचा, वाईट विचाराचा, वाईट आचाराचं जी आज दहन झालेलं आहे याच्यातून आम्हाला सर्वांना एक चांगली ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही दिलीप म्हात्रे व अंजना सोनक यांना आम्ही सातत्यानं सांगतो की हे कार्य करत राहा. पुढील काही भविष्य आपलंच आहे आणि आपल्या कार्यासाठी उद्या आजची होळी आणि परत उद्याची रंगपंचमी या दोन्ही सणाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. घनसोली गावातली प्रतिष्ठित असे असणारी मानाची होली आणि ही होलीची परंपरा आमच्या पूर्वजापासून चालत आलेली आणि ही परंपरा जशी पूर्वी हिरण्यकश्यप आणि त्याची बहीण होलिका ही वाईट प्रवृत्तीची लोकांना त्या होलिकाला वरदान होतं, अग्नीपासून कशापासून येणं होणार, तिला बाधा होणार नाही. परंतु भक्त प्रल्हाद त्यांच्या कुलामध्ये हिरण्यकश्यपाचा मुलगा जन्माला आला आणि त्यांनी विष्णू नामाचा जप केला आणि अशा तऱ्हेने त्या हिरण्यकश्यपाला ते वाईट वाटायचं. मग त्यांनी अनेक प्रकारे त्याचा छल केला, परंतु तो मरत नव्हता प्रल्हाद. मग शेवटी होलिकाने सांगितलं की माझ्या मांडीवर बसवा, मला वरदान आहे, कमी जळणार नाही. आणि मग ती होलिका अग्नीमध्ये बसली आणि मांडीवर घेतला प्रल्हादाला. आणि अशा तऱ्हेने वाईट प्रवृत्तीची होलिका होती ती मरण पावली आणि प्रल्हाद भक्ताचं रक्षण केलं भगवान विष्णूने. अशा तऱ्हेने ही होलीची परंपरा तेव्हापासून चालू झालेली आहे. आणि आपल्या घनसोली गावची होली आणि असणारी आज या ठिकाणी आज या वर्षी आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका अंजनीताई म्हात्रे आणि त्यांचे पती दिलीप म्हात्रे यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. आणि आपल्या ज्या काही लाडक्या कन्या आहेत त्या बाहेरगाव दिलेल्या आहेत आणि त्यांचे पती आज इथं होलीच्या पहिल्या होलीला आलेले आहेत सणाला आणि त्यावेळेला त्यांचा मान करण्याचा बहुमान या दोघात आपण त्यांनी केला. खरोखर त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे. आणि अशी परंपरा ते चालू केल्याबद्दल खरोखरच चांगला उपक्रम ते चालू केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि आज अशा प्रकारे त्यांची भरभराट हो ही होलीच्या मातेकडे चरणी प्रार्थना. आणि अशीच परंपरा ही होलीची चालू राहो, पुढच्या पिढीलासुद्धा ही मनोकामना. जय होली माते. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.